नैसर्गिकदृष्ट्या हा आमचा भाग आष्टी तालुका बीड जिल्हा पर्जन्य छायाच्या प्रदेशात आहे. म्हणजे इथं पूर्वीपासूनच नैसर्गिकदृष्ट्या पाऊस फार कमी पडतो. ही जी नदी आहे, ही नदी आम्ही लहानपणापासून पाहतो. पूर्ण काट्याने भरलेली ही नदी होती. नदी हा आकार तिला कसलाच राहिलेला नव्हता. बोर बंद पडले होते, पाण्याची लय तारा होती, बायांची भांडणं व्हायची हापशामुळावर. पाणी नसल्यामुळे सगळ्या कोंडी व्हायच्या ना लोकांच्या आडी अडचणी. पहिली आमच्या नदी गाळाने पार बुजलेली होती. जर नदीला पूर आला तर ते पाणी शेतामध्ये घुसत होतं. पूर्वी आमच्याकडे संपूर्ण ऊसाचं क्षेत्र असायचं. फक्त हे दुष्काळात पडत गेल्यामुळे ऊस आमच्याकडून तुटत गेला आणि कारखाना सुद्धा आमचा जो सहकारी साखर कारखाना आहे आणि हो दुष्काळी भागामुळे बंद पडला. नाम फाउंडेशनचे जी कामे होते हे शेजारच्या गावांनी चालू असल्यामुळे आम्ही ते प्रत्यक्षात जाऊन पाहिल्यानंतर असं लक्षात आलं की हे आपल्या गावात का होऊ शकत नाही. आणि ते पाहिल्याच्या नंतर आम्ही त्या नाम फाउंडेशन अंतर्गत त्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून त्यांना विनंती केली की आमच्या गावामध्ये नदी खोलीकरणाचं काम करणं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर 25 मार्च 2021 रोजी हे काम चालू झालं. त्याच्यानंतर हे 3 महिने ह्या ठिकाणी काम चाललं. हे काम असं झालं की न भूतो न भविष्यतो अशा प्रकारचं हे काम आम्हाला नाम फाउंडेशननी करून दिले. 300 ते 400 फूट रुंदी, काही ठिकाणी 200 फूट रुंदी, काही 250 फूट रुंदी आणि 10 फूट खोली. 2022मध्ये एप्रिल, मे आणि जूनचा काही भाग या 2-2.5 महिन्याच्या कालावधीमध्ये नदीचं जवळपास 2 ते 2.25 किलोमीटरचं काम आमच्या रुईनालकोल गावच्या हद्दीमध्ये पूर्ण झालेलं आहे. हे काम झाल्यामुळे काय झालं, नदी खोल झाली, रुंद झाली आणि त्यात शेतकऱ्यांना बी असा फायदा झाला की नदीमधलं जे मटेरियल निघलं ते दोन्ही साईडला टाकण्यात आलं. शेतकऱ्यांना शेतीत जायला याला बांधबंदीसाठी रस्ता झाला. नदीचं आता रुंदीकरण झाल्यामुळं व खोलीकरण झाल्यामुळं आलेलं यंदा भरपूर पाऊस झाला, पण आलेलं पाणी काय कोणाच्या शेतात गेलं नाही, कोणाच्या शेतातल्या पिकाची काय हानी झाली नाही, नुकसान नाही झालं. आणि या नदी खोलीकरणामुळे आमच्या गावातील आणि शेजारच्या टाकळी असेल, नांदा असेल, साराटेवडगाव असेल या दोन्ही पण गावाला अतिशय चांगला असा फायदा झालेला आहे. आता पाणी नदीत आल्यामुळं आम्हाला आता अवसान आलं की आपल्याला दुसरं पीक घेता येईल. त्यांना कपाशी लावल्या बंधाऱ्यामुळं आपल्याला कपाशीला पाणी लागतं ना, नंतर तर ती देता येते. तर पहिले ऊसाची तर लॅमिनेशन मोडलीच होती, आम्हाला कावीळ झाली तर ऊस नव्हता खायला मिळत. पण आता ऊसाची लागवड चालू झाली आमची सध्याला. मकाचे पिकं घेतले, मकाच्या नंतर आता गहू घेता येईना आम्हाला, नाही तर आम्हाला गहू कुपनाचे खाऊ जार झाले आमचे पोट. आजची जी परिस्थिती जर पाहिली तर या ठिकाणी कारखान्यावर जाणारा वर्ग कमी झाला. आमच्या गावामध्ये तरकारीचा प्रकार जो कधीच नव्हता, हे प्रकार वाढल्यामुळं जे बाहेर जाणारे लोक होते ती आज गावामध्ये तरकारी या ठिकाणी करून जवळच बाजारपेठ असल्यामुळं आम्हाला चांगला त्या ठिकाणी शेतकऱ्यांना फायदा होतो या गोष्टीचा. आणि ज्या विहिरीला कधीच पाणी नव्हतं, मला कळत आहे असं आता माझं जवळजवळ 55 वय आहे, तर आज त्या विहिरीला जुन्या आमच्या पडलेल्या विहिरी गज भरल्यात. आम्हाला नदीला बघितल्यावर असं वाटतंय की आम्ही गोदावरी नदीत आहेत का भीमा नदीत आहे असा आमचा प्रकल्प दिसतोय. जाऊन जर आमच्या बहिणी कोणी आले तर म्हणते ही आम्ही चुकलोत का काय, ही नदी अशी झाली आता भारी. असं चांगलं झालं या नाम फाउंडेशनमुळं. शेतकरी अगदी सुखावलाय आता.